श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा मराठी बोर्डाचा पेपर परत होणार का असं मी नाही बोलत आहे, बातम्या आलेल्या आहेत, तुम्हाला बाजूला दिसत असेल. तर बघा, राज्यात 12वीचा पेपर झालेले आहेत, त्या ठिकाणी भरपूर पेपर फुटले. फिजिक्सचा पेपर फुटला, त्यानंतर 10वीचे बोर्डाचे पेपर कालपासून सुरू झाले. त्या ठिकाणी राज्यात 10वीचा मराठीचा पेपर भरपूर ठिकाणी फुटला. यानंतर आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले आहेत, आणि मराठी बोर्डाचा पेपर परत होणार का, मराठी पेपर जो मुलांनी लिहिलेला आहे तो रद्द होणार का, याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्हाला 10वी 12वीचे सर्व एमपी प्रश्न हवे असतील तर नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला सर्च करा. आणि नाना फाउंडेशन ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं, त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या अशा सर्व प्रश्नपत्रिका सरावासाठी मिळतील. या बोर्डाच्या जर तुम्हाला सरावासाठी प्रश्नपत्रिका हव्या असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्या ठिकाणी आपला आयएमपी कोर्स असेल, त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न असतील प्रत्येक विषयाचे. 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम तिन्ही माध्यमांसाठी अवेलेबल आहे. तर आताच नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. काही अडचण असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क करा. मराठी विषयाचे आपले सर्व प्रश्न आले होते, मुलं कोर्स घेऊन आनंदी आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करा, नंतर तुम्हाला पछतावा होऊ शकतो. फटाफट डाउनलोड करा. तर आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे की 10वी मराठी बोर्डाचा पेपर परत होणार का. तर बातम्या काय आलेल्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर किती ठिकाणी हा बोर्डाचा पेपर फुटलेला आहे, मुख्यमंत्री काय म्हणाले आणि बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले, याच्यावर आता विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल का ते पण आपण बघूयात. कारण पुढचा पेपर हा अत्यंत महत्वाचा इंग्रजीचा पेपर आहे 1 तारखेला. तर या नोट्स हव्या असतील इंग्रजीचा पेपर भरपूर अवघड असतो, तुम्हाला अवघड जाऊ शकतो. नोट्स हव्या असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपला कोर्स घेऊन भरपूर मुलांना चांगलं यश मिळालेलं आहे, तुम्हाला अभिप्राय दिसत असतील. राज्यात शुक्रवारी 10वीचा परीक्षाचा मराठीचा पेपर झाला. या पेपराची वेळ 11 वाजता होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर आली. हा प्रकार घडलेला आहे जालना मधील बदनापूर येथे. बदनापूर बदनाम झालेले आता, कारण त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका व्हायरल झालेली आहे. त्यामुळे आता बोर्डाकडून पेपर रद्द करण्यात येणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तुम्हाला बाजूला बातमी पण दिसत असेल, मी स्वतः बोलत नाही आणि माझे पण काही प्रश्न आहेत, त्याचं पण उत्तर नक्कीच प्रशासनाला बोर्डाला द्यावं लागेल. त्यात 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. यामध्ये जवळपास 16 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे 10वीचे आहेत. हा पहिला प्रकार झाला. आता दुसऱ्या ठिकाणी ऐका, दुसरा कुठं पेपर फुटला. पहिल्या दिवशी इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर हा महागाव तालुक्यातील कोटारी येथील आदर्श विद्यालयातील परीक्षा केंद्रावर फुटला. इथे पण तोच प्रकार घडलेला आहे. कोटारा येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती मिळताच तहसीलदार अभय मस्के, गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस आणि इतर सर्व अधिकारी तिथे गेले. परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. इथे तर हद्दच पार झाली. पेपर फुटला आणि व्हॉट्सअपला गेला, म्हणजे आता किती लोकांपर्यंत गेला ते अद्याप माहित नाही. पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस चौकशी करून काय होणार आहे, काय निष्पन्न होणार आहे. कारण पेपर झाला, चांगले हुशार मुलं अभ्यास करून रात्र दिवस करून अभ्यास करतात, त्यांचा पेपर लिहितात आणि इथे आयत्या बेळ्यात नागोबा अशा प्रकारचे हे प्रकार घडतात आणि पेपर लिहितायत. मग हुशार मुलांचं काय होणार. हा 2 ठिकाण झाला. त्यानंतर आता आणखीन एक ठिकाणी हा गैरप्रकार झालेला आहे. बघा, येवला तालुक्यातील अंदरसूर येथील केंद्रात कॉपी पुरवण्याचे काम सुरू होते आणि कॉपी तर एवढे जबरदस्त पुरवत आहेत, तुम्हाला फोटो बघा बाजूला दिसत असतील. परीक्षा केंद्राबाहेर मध्ये कमी विद्यार्थी आहेत आणि बाहेर जास्त लोक आहेत. एवढी गर्दी पूर्ण कॅम्पसमध्ये शाळेच्या बाहेर असते. तिथलं प्रशासन पोलीस काय करतंय हा प्रश्न निर्माण होतोय. ती गर्दी कमी करता येत नाही का. आणि दुसरा प्रकार 12वीच्या तर हद्द पार पाडली. तिथे कॉपी करू दिली नाही तर त्या शिक्षकांना डायरेक्ट बाहेर येऊन मुलांनी धमक्या दिल्या की आम्हाला जर कॉपी करू दिली नाही तिथल्या पालकांनी वगैरे तर तुमचं काही खैर नाही, अशा धमक्या पण दिलेल्या आहेत. म्हणजे शिक्षक पण असुरक्षित आहेत. तर पोलीस प्रशासन काय करायला लागले असा प्रश्न आहे. तर अंदरसूल येथे पण कॉपी पुरवण्याचे प्रकार झाले. याशिवाय ग्रामीण भागात इतर काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे आढळले. हे 3 ठिकाणी असं महाराष्ट्रात घडलेले, पेपरात आलेले. असं किती ठिकाणी घडलं असेल हे अद्याप माहित नाहीये. तर आता यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते बघूयात. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 10वी 12वीच्या परीक्षेत ज्या केंद्रावर असे कॉपी प्रकरण आढळतील त्या केंद्राची कायमची मान्यता आम्ही रद्द करू. त्याचप्रमाणे जे काही शिक्षक आणि कर्मचारी जर कॉपी पुरवत असतील तर त्यांना आम्ही बडतर्फ करू असा आदेश त्यांनी दिलेला आहे. तर हा फक्त आदेशच आहे का असा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी खुद्द
सांगितलेलं आहे की कारवाई करणार. मग कारवाई कधी होणार? राज्यात अशा कॉपींचा सुळसुळाट सुरू आहे. बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले ते तर आणखी महत्वाचं आहे. बोर्डाच्या अध्यक्षांना ज्यावेळेस मीडियाने प्रश्न विचारला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आहे ती आपली नाहीये आणि बोर्डाची प्रश्नपत्रिका ही वेगळी आहे असं त्यांनी खंडन केलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना उडवाउडीचे उत्तर दिले आणि सांगितलं की पेपर फुटला नाही. परंतु साम टीव्हीने तिथे सांगितलेलं आहे की साम टीव्हीच्या हातात पेपराच्या आधी 1 तास जी प्रश्नपत्रिका आली होती, 1 तास मराठीचा पेपर 11ला आहे ना, त्यांच्याकडे 10 वाजता आली होती ती जी प्रश्नपत्रिका आहे आणि जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नव्हता असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं तुम्हाला बातमी दिसत असेल. जर त्यांनी ती टीव्हीवर दाखवली असती तर अख्ख्या महाराष्ट्राला भेटली असती. मग आता ह्याच्यामध्ये विद्यार्थी जर प्रश्नपत्रिका व्हायरल करत नाहीत, व्हायरल करणारे कोण आहेत? केंद्र संचालक, जे तिथले केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, संचालक, शिक्षक हेच असू शकतात. विद्यार्थी करू शकत नाही बा, कारण यांचे कोणी सोटे पोटे असतील त्याच्यामुळे हे व्हायरल करत असतील. झेरॉक्स सेंटर बंद राहायचे, 200 मीटर तुम्ही आदेश काढला, मग त्याचं काय केलं? बैठे पथक बसूनच राहिलंय का? भरारी पथक कुठे उडायला लागलेलं आहे? पोलीस यंत्रणा काय करलंय? एवढ्या सगळ्या केंद्राबाहेर विद्यार्थी कमी आणि पब्लिकच जास्त आहे, त्याच्यामध्ये आता पोलीस यंत्रणा काय करते? असे बरेच प्रश्न तयार होत आहेत. या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं? मराठीचा पेपर परत घेतला पाहिजे का? कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत शेअर करा, कारण एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल. पर्यवेक्षकाला सांगितलं तुम्ही लाईव्ह रेकॉर्डिंग करायला, लाईव्ह रेकॉर्डिंगचं काय झालं? त्यानंतर ड्रोन कॅमेरा होता, त्या ड्रोन कॅमेऱ्याचं काय झालं? 1 महिना आधीपासून तुम्ही राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवतायत, त्याचं काय झालं? मग आता हे सगळे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. राज्यात आणखीन पुढचे पेपर होणार आहेत, याच्या आधी तरी दक्षता घ्यावी ही प्रशासनाला विनंती, कारण येणारे पेपर हे लय महत्वाचे आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणारा पेपर हा इंग्रजीचा आहे. इंग्रजीचा पेपर अवघड जाऊ शकतो, गणिताचा आहे, सायन्सचा आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, IMP प्रश्न मिळतील, त्याच्याने तुमचा चांगला सराव होईल आणि चांगले मार्क मिळतील. मराठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न आपले आले होते. हा देखील तुम्ही एकदा ऍप डाउनलोड करा आणि फटाफट प्रश्न उत्तर घ्या. फटाफट हा कोर्स घ्या, विचार करू नका जास्त. बोर्डाचा पेपर आहे, महत्वाचा आहे आणि येणारे प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून त्याच्यावर अधिक माहिती घेऊ शकता. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा. स्वामी समर्थ.